सह्याद्री फाउंडेशन आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या वतीने मान्सून महोत्सव यावर्षी घेण्यात आला आणि तो साधारण 27 जुलैपासून या मान्सून महोत्सवाचा शुभारंभ झाला। सर्वप्रथम कलमीस येथे विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली आणि शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं। त्यानंतर 4 तारीखला सावंतवाडी बॅरिस्टर नाथपै येथे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली। 1 वर्ष ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांचे 3 गट केले होते आणि या 3 गटामध्ये ही स्पर्धा झाली। जवळजवळ 75 स्पर्धक या सगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते। त्यानंतर आज 11 तारीखला सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय रानभाजी स्पर्धा घेण्यात आली आणि रानभाज्या या सध्या लुप्त होत चाललेल्या आहेत, ज्याचं आयुर्वेदमध्ये अत्यंत महत्त्व आहे, जे माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय फलदायी आहे। अशा ह्या रानभाज्या लुप्त होत चाललेल्या आहेत आणि याला कुठेतरी लुप्त होत चाललेल्या या रानभाज्यांना नवी संजीवनी द्यावी या उद्देशाने सह्याद्री फाउंडेशन आणि सावंतवाडी नगर परिषद आणि आमचे सगळे मित्रमंडळींच्या वतीने हा रानभाजी स्पर्धा हा कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 18 तारीखला सावंतवाडी विठ्ठल मंदिर येथे भक्तिसंगीत गायन स्पर्धा जिल्हास्तरीय होणार आहे आणि 19 तारीखला या सगळ्याचा एक सांगता सोहळा सकाळी 11 वाजता बॅरिस्टर नाथपै या ठिकाणी होणार आहे। स्नेहमेळावा टाईप संपूर्ण सावंतवाडी आणि सिंधुदुर्गवासियांचा एक स्नेहमेळावा होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता कुर्मादासांची वारी हे नाटकसुद्धा होणार आहे। अशा प्रकारे हे संपूर्ण सह्याद्री फाउंडेशन, सावंतवाडी नगर परिषद आणि इतर सर्व आम्हाला संलग्न असणाऱ्या संस्था यांच्या वतीने हे संपूर्ण महोत्सव या ठिकाणी मान्सून महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। खरं तर सह्याद्री फाउंडेशन ही सह्याद्रीच्या कुशीतूनच जन्माला आलेली संस्था आहे आणि सर्व जे इथे आमची मंडळी आहेत ती खरं तर त्या मातीतली आहेत, त्यामुळे सर्वांना कल्पना आहे की ते सर्व आमचं खरं तर मुळच आमच्या ह्या रानभाजीतूनच झालं। त्यामुळे आम्हाला हे नौकं नाही, परंतु आजची पिढी तुम्ही म्हटलं तशी मोबाईल मॅन किंवा अन्य काय तरी पण असं वाटतं की रानभाजी ही स्पर्धा भरवण्यामागचा हेतू की इथली जी आपली वनस्पती आहे, जे आम्हाला निसर्गाने दिलं ते टिकवण्यासाठी ही स्पर्धा भरवून आम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून पर्यटन जिल्हा होऊन आज 25 वर्ष झाली या जिल्ह्याला, परंतु म्हणावं तसं हॉटेलिंग व्यवसाय इथे झालेला नाही आणि त्या माध्यमातून हॉटेलिंग व्यवसाय होताना जसं आपण एखाद्या भागात जातो तिथे खाद्यपदार्थातून ओळख असते, ती ओळख कोकणची व्हावी आणि या ओळखीतून कोकणचा मेवा, कोकणची ओळख काजू गण न होता कोकणी पावसाळ्यातला मेवा म्हणून आणि भाजी पदार्थ म्हणून पंचतारांकित हॉटेलमध्ये जर केली तर या कोकणला वैभव प्राप्त खऱ्या अर्थाने पर्यटन जिल्हा सार्थक लागेल, हा आमचा सह्याद्री फाउंडेशनचा खऱ्या अर्थाने हेतू आहे। आजच्या बऱ्याच महिलांना कोकणी रानभाज्या माहीतच नाही आहे, तर असा उत्कृष्ट उपक्रम सह्याद्री फाउंडेशनतर्फे राबवला जातो आणि सोन्याहून पिवळं असं सोनं ही कोकणी रानभाज्या आज आपल्या ताटात येणं गरजेचं आहे। तर तुम्ही महिलांसाठी काय आवाहन कराल? सह्याद्री फाउंडेशनने जो या ठिकाणी आयोजित केलेला रानभाजी महोत्सव आहे, मान्सून महोत्सवामधला हा एक भाग आहे। तर बरी 5 वर्ष झाली आम्ही हा कार्यक्रम राबवतो रानभाजी महोत्सव। मुद्दा म्हणून आता मी बघितलं इथे सगळ्या तरुण पिढीचे मुलं वेगवेगळे प्रकारचे पदार्थ घेऊन आलेली आहेत, रानभाज्यांपासून बनवलेली। रानभाजी हा कोकणचा मेवा आहे आणि ती रानभाज्याची संस्कृती ही टिकली पाहिजे, नवीन पिढीला त्यापासून बनवलेले पदार्थ समजले पाहिजे, माहिती झाले पाहिजे। आणि आजकाल बघा मुलं भाजी म्हटल्यानंतर जरा तोंड फिरवतात, खायला बघत नाही कुठल्या भाज्या। मग भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ आपण काय बनवू शकतो, त्याची क्रिएटिव्हिटी इथे आपल्याला बघायला मिळते। महिलांनी बऱ्याच प्रकारचे भजी आयटम म्हटल्यानंतर मुलं खातात, मग तो भजी आयटम अळूपासून भजी बनवायचा, अळूवडी बनवायची, असे वेगवेगळे डेकोरेटिव्ह पदार्थ महिलांनी जे आज करून आणले, खरोखरच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की अशा प्रकारचे पदार्थ आपण नवीन नवीन बनवू शकतो आणि मुलांना त्याप्रकारे आपण पौष्टिक पदार्थ जे औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या आहेत त्या मुलांपर्यंत पोचवू शकतो आपण, जेणेकरून मुलांचं आरोग्य सुदृढ राहील। हा मुख्य हेतू या रानभाजी महोत्सवातून आपला हेतू साध्य झालेला दृष्टिकोन। अतिशय स्तुत्य असा उपक्रम हा सह्याद्री फाउंडेशनने केला आहे
पण ह्याचं मार्केटिंग व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि मार्केटिंग होऊन ही भाजीचं मुंबई मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये ह्या भाज्यांचं मार्केटिंग करून त्याच्यामुळे कोकणात हा एक चांगल्यापैकी व्यवसाय ठरू शकतो असं मला वाटतं.